नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची यासी कैसा नारायण ही कादंबरी आणि आज भाग 9. अत्यंत थोडक्यात राणीने मला तिचं बालपण ऐकवलं होतं. वयाच्या 13-13व्या वर्षीपर्यंत ती जेजुरीत होती. काय काय भोगला असेल याची कल्पनाही करवत नव्हती. आईबाप टाकून गेले म्हणाली. त्यावेळी मी 1.5-2.5 वर्षाची होते असंही म्हणाली. अनेकदा भीक मागावी लागली असं सुद्धा सांगितलं. त्यामुळे काळीच गलबलून गेलं. मी सुन्न झालो. मला जन्मदाती आई आहे. ती तिरसट आहे, हेकट आहे. तिला अंगारा धुपाऱ्याचं वेड आहे. थोरल्या घराला सतत पाण्यात बघतीये म्हणून रडतोय मी. माझ्या वेदना समजून घ्यायला बाप आहे, चुलता चुलती आहे, सागरदादा, शारदा वहिनी, अक्का आहे, मामा मामी आहेत. राणीचा आक्रोश ऐकायला, तिला जवळ घ्यायला कोणीच नाही आहे. किती वेदना होत असतील तिला. कशा यातना सहन करत असेल ती. निराधार माणसाला पोट जाळण्यासाठी डोळ्यावर कातडं ओढून घ्यावं लागतं म्हणाली. काळीज हेलावून सोडणारं अश्वत्थाम्याच्या दुःखापलीकडचं दुःख मला तिचं वाटलं. अश्वत्थामा त्याच्या दुःखाला तो स्वतः जबाबदार होता. राणीच्या दुःखाला तिचे दुराचारी पाषाण हृदयी आईबाप जबाबदार होते. पोटच्या गोळ्याला फेकून निर्दयपणाचा कळस केला त्यांनी. ती नको होती तर जन्म देते वेळी तिच्या नरडीचा घोट घ्यायला पाहिजे होता. दारोदार भटकण्याची, लाचारीचं जीर्ण जगण्याची तिच्यावर पाळी तरी आली नसती ना. उपेक्षितपणाचा, निराश्रितपणाचा शाप सोबतीला घेऊन भविष्याच्या काळ्या कुट्ट काळोखात जगायची तिच्यावर वेळच आली नसती. राणी आणखीनच माझ्या काळजात रुतून बसली. धोंडी बाबासारख्या नीच चांडाळानं तिला आश्रयाला का आणलं असावं याची कल्पनाही मी करू शकत नव्हतो. असंख्य वाईट विचार मनात येऊ लागल्यामुळे मी हवालदिल झालो होतो. माई बापूंना समजू नये म्हणून मी धावडीच्या 3ऱ्या-4थ्या खेटीसाठी 15 दिवसाच्या अंतरानं मे महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी भावडीला गेलो होतो. मनात राणीच्या भेटीची सुप्त इच्छा होती. जिजीच्या आजाराचं फक्त कारण होतं. 3ऱ्या खेटीला गेलो तेव्हा राणी अतिशय आनंदी दिसली. छान सजली धजली होती. अंगावरची गुलाबी साडी साधीच होती, पण तिने मस्तपैकी चापून चोपून परिधान केली होती. गुलाबी ब्लाऊज दंडात रुतून बसला होता. त्यामुळे तिच्या जन्मजात सौंदर्याला आगळाचा साज चढल्यासारखा वाटला. गळ्यातली एकमेव पिवळ्या मण्यांची कचकड्याची माळ सुद्धा तिच्या सौंदर्यात भर घालत असल्यासारखी वाटली. मी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसल्यावर याही वेळी ती माझ्यासाठी पाण्याचा तांब्या घेऊन आली. माझं स्वागत करणं एवढंच तिच्या कक्षेत असावं. तिच्या हातातला तांब्या घेताना तिच्या दुसऱ्या हातातल्या मोगऱ्याच्या फुलांकडे माझं लक्ष गेलं. मी तिला स्मितवदनानं विचारलं, देव्हारातल्या देवदेवतांना फुलं व्हायला चालवले काय? पाणी प्या अगोदर, मग सांगते. मला तिच्या बोलण्याचं नवल वाटलं. पाणी पिताना तिने आंबाड्यात माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याकडे लक्ष गेलं म्हणून मी विचारलं, आज फार प्रसन्न दिसतेस. तुम्हाला द्यायला या फुलांशिवाय माझ्याकडे दुसरं काही नाही आहे, घ्या. माझ्यासाठी लाख मोलाचा खजिना आहे हा राणी. तुमचं गाव समजलं, आईवडिलांचं पण नाव माहिती झालं. तुमचं नाव मात्र अजून समजलेलं नाही. सांगावंसं वाटत नसलं तर आग्रह नाही. अगं असं का बोलतेस राणी? माझं नाव संजय आहे. कारगावातल्या इंग्रजी शाळेतनं यंदा 10वीची परीक्षा दिली आहे मी. शाळेला भावडीहून येऊन जाऊन करत होता का? नाही, माझा मामा कारगावात राहिला आहे. 8वीपासून गेली 3 वर्ष मी मामांकडेच राहतोय. प्रसिद्ध कीर्तनकार माणिक महाराज पांढरे ऐकून माहिती असतील तुला, ते माझे मामा आहेत. चुलत नाही, सख्खे. त्यांच्या प्रेरणेमुळे मी सुद्धा शाळेच्या अभ्यासाबरोबर अध्यात्माचे धडे गिरवतोय. अध्यात्माचे धडे म्हणजे मी कीर्तन प्रवचनाचा अभ्यास करतोय.
तुम्हाला आयुष्याचं सोनं करण्याची संधी मिळाल्याचं ऐकून फार बरं वाटलं. परमेश्वर फार दयाळू आहे राणी. त्याच्यावरचा विश्वास डचमळीत होऊ देऊ नकोस. भयचिंता धाक न मानिती मनी, भयचिंता धाक न मानिती मनी, भक्ता चक्रपाणी सांभाळित. भगवंत झोपलेला नाही आहे. दुर्बल सदाचार्याच्या पाठीशी उभं राहायला त्याला कधी ना कधी यावंच लागतं. तुमचा उपदेश ऐकायला कितीही गोड असला ना तरी माझ्यासारख्या दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या तरुणीसाठी उपयोगाचा नाही. तुमचा चक्रपाणी माझ्यासाठी दयाळू नाही आहे संजय महाराज. हे बघ राणी, माणसानं आशावादी असावं, निराश होऊ नकोस. परमेश्वरी लीला कोणालाही समजत नाही. फार मोठा किमयागार आहे तो. जाते मी. कुठे गेली म्हणून बाबा माझ्या नावानं शंख करत असेल. पुढच्या खेटीला येणार ना? येणार 15 दिवसांनी. मी वाट बघतीये. जाते, लोभ असू द्यावा. जीपमध्ये बसल्यावर मी जीजीला विचारलं, काय सांगितलं धोंडीबाबांनी? मंगळवारी संध्याकाळी दक्षिण दिशेला एक उतारा फक्त टाकाय सांगितलाय. उलगडा करीन म्हणले होते ना? शेवटच्या खेटीना करतीन की. कसला उतारा सांगितला? 3 धान्याची दामटी, तिच्यावर दही भात, त्यावर 3 धारेचं एक लिंब आणि एक अंड. लिंबाला हळद कुंकू लावून टाचणी खावायची. माग न बघता उतारा 3 वेळा उतरायचा, गावाबाहेर ठेवून यायचा. जीजी, धोंडीबाबाच्या कीर्तीपेक्षा अपकीर्तीच जास्त आहे ग. भक्तांना कोणी चांगलं म्हणतच नाही रे. मग ते आपला भगतपणा का नाही सोडत? तू लय खोल शिर नको पोरा. आपल्याला गुणाशी मतलब आहे. निम्मा फरक पडलाय, आणखी 2 खेट्या बाकी आहेत, तवर मी ठणठणीत होईन असं वाटायला लागलंय. मे महिन्याच्या 4थ्या रविवारी मी सागरदादाचं नाव सांगून भावडीला गेलो. जीजी माझी वाट बघत होती. तिच्या पुढे जाऊन बसल्या बसल्या तिने मला जेवायला वाढलं. मी तिला विचारलं, तुला जेवायचं नाही वे? अरे मी जेवले. तुझं जेवण होईपर्यंत मी साडी बदलते. धोंडीबाबाचं घर गाठायला आम्हाला नेहमीप्रमाणे 11 वाजले होते. भूतबाधा झाली आहे असं समजून देव्हाऱ्यापुढे धोंडीबाबा एका तिशीच्या घरातल्या बाईला वेताच्या छडीनं झोडपत होता. ती बाई जीवाच्या आकांतानं देव्हाऱ्यापुढे गडाबडा लोळत आक्रोश करत होती. त्या अघोरी भीषण प्रकारानं माझ्या अंगावर शहारे आले. मी मिनिटभर सुद्धा तिथे थांबलो नाही. झरोक्यापासून दूर होताना धोंडीबाबाचा कर्णकर्कश आवाज कानांवर आदळला. बऱ्या बोलानं झाडाला सोडून जा. काय पाहिजे ते मागून गेलं की हितनं काळं करायचं. माझा अंत बघितला ना तर हा धोंडीबाबा उलट्या खोपडीचा आहे. झाड सोडाय तयार नसशीन, बाटलीत कायमची बंद करल, पांढरीच्या डोहात फेकून देईन. माझं राणीकडे लक्षच गेलं नाही. तिथल्या अमानुष प्रकारानं मी हादरलो होतो. 21व्या शतकात हाडळी भूतखितं राहिलेली नसताना हे काय? मती गुंग झालेल्या अवस्थेत मी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसलो. हाडळी, भूत, चेडे या भगतांनी आणि बोवा बाबांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी जतन करून ठेवले. त्यांना काल्पनिक भूत निर्माण करून अशा प्रकारचं लांछनास्पद प्रकार चालवलेले आहेत. केविलवाण्या सुरातलं त्या बाईचं आक्रंदन चालू होतं. सत्याच्या मुळाशी जात नाही आपण, त्याचे हे परिणाम. राणी पाण्याचा तांब्या घेऊन माझ्या पुढे येऊन कधी उभी राहिली हे माझं मलाच समजलं नाही. तिचा हुंदका कानावर पडला तेव्हा माझं तिच्याकडे लक्ष गेलं. तिच्या अवताराकडे बघून मी परत एकदा म्हणजे दुसऱ्यांदा हादरलो. तिने केस विंचरले नव्हते, विटकी साडी नेसली होती, कपाळावर साधी टिकली सुद्धा नव्हती. म्लान वदनानं ती विलाप करत होती. मी कंपित सुरात तिला विचारलं, राणी शांत हो, का रडतीयेस? राणीने उत्तर दिलं नाही. तिचा विलापही थांबला नाही. रडण्याचं कारण तिला पुन्हा विचारलं, पण माझा प्रश्न उत्तर देण्याजोगा नसावा. माझ्या हातात तांब्या न देता रडत रडत ती घरात शिरली. मला तोंड दाखवायला पुन्हा अंगणात आलीच नाही. तर्कवितर्क करण्यात अर्थ नव्हता. घडलेल्या दोन्ही घटनांनी मनावर लागोपाठ प्रहार केल्यामुळे माझं मस्तक बधीर झालं होतं. कधी एकदाची जीजी बाहेर येते असं झालं होतं. भावडी कधी कशी गाठली ती समजलीच नाही. जूनच्या 11 तारखेला माझा 10वीचा रिझल्ट लागला होता. 87% गुण मिळवून मी हायस्कूलमध्ये दुसरा आलो होतो. मला काही डॉक्टर इंजिनियर व्हायचं नव्हतं. माझं क्षेत्र बाबूंनी आधीच ठरवून ठेवलं होतं.
त्याची पायाभरणी व्यवस्थित झाली होती. रिझल्ट लागल्याच्या निमित्तानं धावडीला शेवटची खेटी घालण्यासाठी मी जूनच्या दुसऱ्या शनिवारी भावडीला मुक्कामी गेलो. शनिवारी रात्रभर राणी माझ्या नजरेपुढे तरळत होती. तिने मला तिच्या रडण्याचं कारण सांगायला पाहिजे होतं, पण सांगून तरी काय उपयोग झाला असता? म्हणजे मी कोण होतो तिचा? अवघी 4 वेळा भेटली, 5-10 मिनिटाचा संवाद साधून आपल्या उद्योगाला निघून गेली. एक हितचिंतक एवढंच तिचं माझं नातं. तिच्या लावण्याला पुन्हा पुन्हा डोळे भरून बघण्याच्या लालसेनं निर्माण झालेलं ते नातं. अर्थार्थी तिचा माझा काही संबंध नसला तरीसुद्धा तिचे माझं पूर्वजन्मीचं काहीतरी नातं असावं असं मात्र वाटत होतं. धावडीची शेवटची खेटी असल्यामुळे आम्ही रविवारी सकाळी तासभर आधीच निघालो. राणीला पाहायची आतुरता लागून राहिली होती. जिजीचा मानसिक आजार 80-90% बरा झाला होता. धोंडीबाबानं जादू केली होती का जिजीनं स्वतःची मनोकामना पूर्ण करून घेतली होती हे माझ्या तर्काच्या पलीकडचं होतं. धावडी येईपर्यंत जिजी आनंदाच्या भरात जी बडबडली ते सगळं माझ्या डोक्यावरनं गेलं. मी ऐकतोय असं तिला भासवत होतो फक्त. राणीविषयी भिरभिरणाऱ्या मनातल्या वावटळीनं मला एवढं जखडून टाकलं होतं की मी तोंडातनं चकार शब्दसुद्धा काढू शकलो नाही. जीपमधनं उतरताना धोंडीबाबानं लगबगीनं घर गाठलं. आमच्या पुढे अवघे 2च नंबर होते. जिजी 3ऱ्या नंबरला बसली. मधल्या दारात राणीऐवजी हातात वही पेन घेतलेला 14-15 वर्षाचा मुलगा दिसला. पडद्याच्या झरोक्यातनं आत डोकावलं. आतही राणी दिसली नाही. काळीज आपोआप धडधडायला लागलं. मनात अनेक प्रश्न आले. राणी गेली कुठे? आजारी तर नाही आहे ना? बाहेरगावी गेली आहे का? कदाचित दादीला बरं नसावं. स्वयंपाक पाणी तर करत नसेल. फार अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून मी जिजीजवळ बसू शकलो नाही. बाहेर जाताना हातात वही आणि पेन घेऊन मधल्या दारात उभा असलेल्या तरुणाला बाहेर यायला खुणावलं. माझ्या मागोमाग तो अंगणात आला. मी अधीरपणे त्याला लगेच विचारलं, राणी आजारी आहे का? नाही, ती पळून गेली. कधी? उद्या 2 आठवडे होतील. का पळून का गेली? नाही, नेमकं कारण माहीत नाही मला. धोंडीबाबा काही बोलला असेल ना? भीक मागत होती, हे तर घेऊन आला. पोटच्या पोरीसारखी सांभाळली, अन्न पाण्याला लावली. कुणीतरी फितवली असणार. लागली माजल्यासारखं कराय, गेली पुन्हा भीक मागाय. असं 2दा बाबा बडबडले. दादी काही बोलली असेल ना? ती फक्त आसवडाळती, बाकी काय बोलत नाही ती. राणीचा विलाप, माझ्या प्रश्नाचं उत्तर न देणं, दुसऱ्या दिवशी धावडी सोडून जाणं आणि दादीचा मूक आक्रोश यावरून मला राणीच्या पलायनाचा अर्थ उमगला होता. अनाथांना कोणी वाली नसतो असं राणी म्हणाली होती. काळीच ठिकाणावर राहिलं नाही. हळहळण्यापलीकडे काय करू शकत होतो मी? काम क्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. काम क्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. एका अश्राप जीवाचा, निर्मळ निष्पाप निराश्रित मुलीचा तळतळाट म्हणण्यापेक्षा शाप. धोंडीबाबालाही एक दिवस देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही हा विचार मनात आला. राणीला खरोखर कोणी फूस लावली असेल का? शक्यता नाकारता येत नव्हती, पण तिला कोणी फूस लावून पळवून नेली असती तर ती माझ्यासमोर रडली कशासाठी? फूस लावल्याची शक्यता नाही, मग ती निवारा शोधण्यासाठी कुठे गेली? कोणाच्या वळचणीला जाऊन राहिली? राणी यवनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. तिला सौंदर्याचं वरदान लाभलंय. समाजात धोंडीबाबासारख्या गिधाडांना तोटा नाही. जिथे गेली असेल तिथे तरी तिच्या सुरक्षिततेची काय हमी? ह्या आणि अशा कितीतरी प्रश्नांनी मला भांडावून सोडलं होतं. त्या जिजीने आणखीन भर टाकली. मिटक्या मारत तिने अंगात आलेल्या वाऱ्याचं सागरसंगीत वर्णन करून सांगितलं. धोंडीबाबावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करायला विसरली नाही ती. खुशीनं 500 रुपयाची दक्षिणा त्याच्या देव्हाऱ्या पुढच्या तपकात टाकून ती आनंदानं बाहेर आली. ज्याचा कंटाळा त्याचाच वाणवळ आल्यासारखं वाटलं. गणपती करायला गेलो होतो, पण मारुती झाला होता. मी खेट्या घालायला सुरुवात करण्यापूर्वी जिजीला विरोध करायला पाहिजे होता. सागरदादानं सावध करून सुद्धा आम्ही जाणून बुजून अग्नीत उडी मारली होती.
1 नाही, 2 नाही, 5 खेट्या घातल्या होत्या. जिजीचा आजार बरा झाला होता, पण ती नको त्या मार्गाला लागली होती. स्वप्नात हिरव्या लुगड्याची बाई येते म्हणायची. तिच्या मनात काळूबाई खदखदत असणार. त्याला खतपाणी घालायचं काम माझ्याकडून घडलं होतं. उद्विग्नावस्थेत मी धावडीहून भावडीला आलो. त्यानंतर मी लगेच कारगावला जायला निघालो. जिजी 1 रात्र थांब म्हणत होती, पण मी नाही जुमानलं. 11वीला ॲडमिशन घ्यायचं कारण सांगितलं. राणीचं धावडी सोडून निघून जाणं आणि जिजीच्या अंगात कांदळीच्या काळूबाईचं वारं संचारणं या दोन्हीही घटना मनाला फार लागून राहिल्या होत्या. मनस्थिती बिघडून टाकली होती त्या 2 घटनांनी. कारगावला आलो. प्रगती विद्या मंदिरातच उच्च माध्यमिकचे 11वी 12वीचे वर्ग अटॅच्ड असल्यामुळे प्रवेशाचा प्रश्न नव्हता. दुसऱ्याच दिवशी कला शाखेत प्रवेश घेतला. स्वातंत्र्य दिन उजाडला तरी माझ्या डोक्यातले हे दोन्ही विषय मनावेगळे झाले नाहीत. तसं पाहिलं तर राणी माझी कोणीच नव्हती. तिची चिंता करायचं मला काही कारण नव्हतं. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. माणसाला सगळं बदलता येतोय, पण त्याला स्वतःचं नशीब नाही बदलता येत. राणीच्या नशिबी जे होतं ते घडलं होतं. तिच्यासाठी दुःखी कष्टी होण्यात काही अर्थ नव्हता. जीवन प्रवाहात अनपेक्षितपणे 2 ओळख्यांची गाठ पडली होती. जीवन हरखून गेलं होतं. तेवढ्यात एक तुफानी लाट आली, संपली गाठभेट. जे दुःख झालं ते चिरंतन नव्हतं, कालांतरानं विसरून जाण्यासारखं होतं. पण जन्मदात्या आईनं पत्करलेला मार्ग मात्र क्षणिक नव्हता. तिचा सख्खा भाऊ कीर्तन प्रवचनातनं अंधश्रद्धांवर कोरडे ओढत होता. समाज ऋण फेडण्यासाठी, समाजातल्या अनिष्ट रूढी, परत प्रथा, परंपरांचं उच्चाटन करण्यासाठी देहकारणी लावण्याचं मी सुद्धा ठरवलं होतं. माझ्या ध्येयाला माझ्याच घरात सुरुंग लागणार असेल तर जगाला ब्रह्मज्ञान सांगण्याचा मला काय अधिकार होता? दुपारचे 2:30 वाजायला 5-6 मिनिटं बाकी होती. मी पुस्तक हातात घेऊन सोफ्यावर बसलो होतो. मनात जिजीच्या वाऱ्याचा विचार घोळत असल्यामुळे मी पुस्तकाचं पानही उचकटलं नव्हतं. श्याम लिहित होता, सुवर्णा चित्र काढत होती. दोघांकडे मी आळीपाळीनं बघत असताना टेलिफोनची रिंग वाजायला लागली. दुपारच्या वेळी बापूंना सहजा कोणाचा फोन येत नसल्यामुळे आश्चर्य वाटलं. पुस्तक टिपॉवर ठेवून मी उठलो. रिसिव्हर कानाला लावताच पलीकडनं आवाज आला. हॅलो, कोण? मी बापूंचा भाचा संजू. बापू घरात नाही आहेत, काही निरोप सांगायचा आहे का? अरे नाही रे, मी सागर दादा बोलतोय. काय सागर दादा, तू कुठनं बोलतोयस? अरे घरून. काय सांगतोस? कधी मिळालं आपल्याला फोनचं कनेक्शन? अरे आजच मिळालं, स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर. मग इथला फोन नंबर तुला कोणी सांगितला? टेलिफोनच्या डिरेक्टरीत मिळाला. मग तुझ्या फोनचा नंबर काय आहे? 574326. आणि कोड नंबर? अरे कोड नंबर कारगावचाच आहे, 027. आनंद वाटला दादा. किती कनेक्शन घेतले भावडीत? 40. कमीत कमी 40 लागत होती ना. कुठे कुठे फोन केले तू? अरे पहिल्यांदा तुला करतोय. नागपंचमीला येशील असं वाटलं होतं, आला का नाहीस? आणि जिजीचा आजार आता पूर्ण बरा झालाय बरं का संजू. दादा, तिचा आजार खरा नव्हता. अरे गेल्या अनेक दिवसांपासून काळूबाई तिच्या मनात घोळत होती. आपण वेगळे निघालो त्याच्या आधीपासून म्हटलं ना तरी चालेल. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली तिने. हे बघ, पुन्हा असं बोलायचं नाही संजू. काहीही झालं तरी जीजी आई आहे तुझी. काय चाललंय काय तुमचं? हे बघ, वरच्या नव्या माळात पावसाळी बटाटे लावलेत. खालच्या 1 एकर खोलगड भागात खाचरं काढून भात लागवडीचा प्रयोग केलाय. बाकीच्या 4 एकरात नेहमीची पिकं केली आहेत. आणि नाना नानी कशी आहेत? सगळे खुशाल आहे. तुझं काय चाललंय? मी 11वी आर्टला ॲडमिशन घेतली. आर्ट्स कॉमर्सचे वर्ग सकाळी असतात, अध्ययन पाठांतर नेहमीप्रमाणे. अरे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असता तर तुला मेडिकलला प्रवेश मिळाला असता. दादा, अरे मी आत्तापर्यंत 700-800 अभंग पाठ केलेत. अध्यात्माचं प्रशिक्षण घेतोय. सवड मिळेल तसा धर्मग्रंथांचा अभ्यास करतोय. मला कीर्तन प्रवचनाद्वारा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे डॉक्टर, इंजिनियर व्हायचा माझा मानसच नाही. अरे जीजी मान्य करेल का? कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते दादा. पण माझ्या जन्मदात्या आईला माझे विचार पटत नाहीत. फार त्रांगडं होऊन बसले रे. मी भावडीला येतो ना फक्त तुमच्यासाठी. आता तुझ्याकडे फोन आल्यामुळे. नाही नाही संजू,
आमच्याकडे फोन आला आहे म्हणून भावडीला न यायचा विचारही मनात आणू नको. अरे आपल्या हाताची पाची बोटं ज्याप्रमाणे सारखी नसतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांचे आचार विचारही सारखे नसतात. आपल्या सरपंचाचं उदाहरण देतो. सरपंचाचा एक भाऊ इंजिनियर झालाय, एकानं चौफुल्याला दुकान टाकलंय, एक शेती करतोय आणि एक स्वतः राजकारणात घुसलाय. साधू आणि विंचवाचं उदाहरण माहिती आहे ना तुला. कुणी कुणाचा धर्म नाही सोडत. तसा तुझा धर्म वेगळा, जीजीचा धर्म वेगळा. मतभेद असले तरी एकाच घरात माणसं गुण्या गोविंदानं राहू शकत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. बरं वहिनी अक्का कुठे आहेत? त्या जेवत आहेत. एवढ्या उशिरा? अरे तुझ्या वहिनीच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होते, यायला उशीर झाला. अक्का तिच्यासाठी जेवायची थांबून राहिली होती. मग तू काय धावडीला दांडी मारली का आज? नाही रे, ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणासाठी जायलाच लागलं ना. ध्वजारोहण सक्तीचं असतं आम्हाला. बरं कधी येशील भावडीला? रक्षाबंधन आले ना 4 दिवसावर, यावंच लागेल. फोन ठेवू का? नाही नको, आमच्याकडे काय चाललंय ते सांग ना. राखी पौर्णिमेला आल्यावर समजेल की. सागर दादा सांगणार आहे. तू सांगितलं नाहीस ना तर थोड्या वेळानं वहिनी किंवा अक्काच्या तोंडनं ऐकीन मी. सांगतो बाबा, पण मी या अगोदर जे सांगितलंय ते विसरायचं नाही. नाही विसरणार. तुमच्या भेटीसाठी महिन्या 2 महिन्यातनं येतच जाईन. जीजीचा गैरसमज नको व्हायला. जीजीनी गेल्या महिन्यात आप्पाला न जुमानता चौफुल्यात काळूबाईचा चांदीचा मुखवटा बनवायला टाकला. तिच्या अट्टाहासापुढे आप्पाचं काही चाललं नाही. घरातले मतभेद चव्हाट्यावर जाऊ नयेत म्हणून नानांनी आप्पाला नमतं घ्यायला सांगितलं. आप्पाचा विरोध मावळल्यावर नागपंचमीच्या दिवशी स्टँडपासून घरापर्यंत वाजत गाजत काळूबाईचा मुखवटा आणलाय जीजीनी. या कार्यक्रमाला धोंडीबाबा पारूबाई आली होती. देवीचे स्टँड, बॉडी, साडी सगळ्याचा जीजीने आधी बंदोबस्त करून ठेवला होता. धोंडीबाबाच्या हस्ते देव्हाऱ्यात देवीची स्थापना करून देवीपुढे पुरणापोळीचा नैवेद्य ठेवण्यात आला. धोंडीबाबाला पोशाख दिला. पारूबाईला साडी नेसवण्यात आली. 7 सुवासिनींना जेवायला घालण्यात आलं. त्यानंतर ढोलकी झांजेच्या तालावर देवीची गाणी म्हणण्यात आली. त्यावेळी जीजीच्या अंगात काळूबाईचं वारं आलं की. जवळजवळ 15 मिनिटं जीजी काळूबाईच्या हडक्या देत नाचत होती. गेल्या मंगळवारी त्या ढोलकीच्या जागी संबळ आली. अरे हे सगळं तुला कोणी सांगितलं? अक्कानी. वहिनी पलीकडे गेली नव्हती का? अरे आदल्या दिवशी ती माहेरी गेली होती. मी रिसिव्हर क्रेडलवर ठेवून दिला. सागरदादानं मला माझा धर्म सांगितला होता. आजपर्यंत मी विंचवाला वाचवायचा प्रयत्न करत आलो होतो. जीजी तिचा धर्म सोडायला तयार नव्हती. तिला वाचवण्यासाठी आटापिटा करण्यात काही अर्थ नव्हता. प्रत्येकालाच आवडीचे दान देतो नारायण, बाहे उभारून राहिलासे. आवडीचे दान देतो नारायण, बाहे उभारून राहिलासे. जे जयाची रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार माय बाप. जीजीला जे आवडत होतं, जे रुचत होतं ते ती करतीये. तिचं क्षेत्र तिने निवडलंय. मंजुळा मावशीप्रमाणे लोकांच्या नडीतोडीचा कर्मकांडाचा धंदा करू लागली नाही म्हणजे मिळवली. जीजीनी तिची भक्ती फक्त देव्हाऱ्यापुरती मर्यादित ठेवावी. मतलबासाठी खोटं नाटं सांगून दीन दुबळ्यांचे तळतळाट घेऊ नयेत तिने. असत्य हे शेवटपर्यंत असत्यच असतं, फार काळ पचनी पडत नाही. हा वाममार्ग आहे, हे पापाचरण आहे. त्याच्यावरच्या सर्वज्ञ मायबापाला हे फसवण्यासारखं आहे. मनातली खदखद आपोआप वाढली. सोफ्यावरून उठताच श्यामनं विचारलं, संजू भाऊ आम्ही खेळायला जाऊ? अभ्यास झाला का पूर्ण? झाला. तू कुठे निघालायस? मी गोठ्याकडे. गाय वासरांना वैरण टाकतो. मित्रांनो, हा 9वा भाग इथेच संपला. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.